या बाबा. काय पुरी काय पता कर रही कोणी जावई नाही काही पता कर रही का तू जावईनी काळजी कर रही का तू. आज डॉक्टर काय ग तुम्हाला तिकील का आवडतं एवढं. निसर्गरम्य वातावरण असतं त्याच्यामुळे आवडतं. आणि तुमचं गाव पण होतं ना आधी असं काय करतात तुम्ही. बघा सगळेजण रेडी झालेले आहेत ऑलमोस्ट सगळे. का गायत्री तुझं काय चालू आहे अजून. मग काय झालं. ओवीचं वाट पाहायचा कार्यक्रम चालू आहे. तवा अजून पोचली नाही. मासासाठी दोघी बहिणी दोघी दान आलेले आहेत. मोठे जावई बसलेले आहेत पप्पा त्यांचे. पूजा करून घ्या ना. म्हणजे दिवाळी वर्षात नसते जेव्हा बहिणी येतात सगळे येतात तेव्हा दिवाळी सारखा सण वाटत असतो तो. पाहिजे अंगठ्यांची पूजा करा. सोना सोना त्याला काय रे मल्लू बाबा हे काय पूजा करताय ना बघ ना मामांची. पाहून त्यांना खूप वेळ झाला होता पण फायनली सगळेजण व्यवस्थित सुखरूप घरी आले. हा थोडं अंधार वाटतं ना. मोठ्या जावयांचं अधिक मास आता झालेला आहे. वाण लावून दादासाहेब आज मुक्कामाला थांबणार आहे. प्रूफ नाही आठवण म्हणून राहील ना भविष्यामध्ये. नको मला असं असं नाही फेकायचं राहत ना ते. मागे टोपी मागे इकडे इकडे माग ती एक तिकडे आहे शोनक तिकडे ती बघ ती याच्यावर. इथं समोर रुमाल आहे. इथे इथे खाली पण आहे तो. हा फोल्ड करून ठेवून. वाण लावलं गेलेलं आहे अधिक मासाचं. दुपारचे ऑलमोस्ट 2 वाजलेत 2:30 वाजलेले आहेत आणि पाहून घ्या ऑलमोस्ट संध्याकाळचं जेवण चालू असं नसतं. आई बसलेली इकडं. का काय वाण लावलं गेलेलं आहे. काय कंडिशन झाली होती. एकदम भारी झाली छान कार्यक्रम. हा ही माऊ फक्त लेट आलेली होती. का एवढं लेट यायचं का तू पण. अरे चांदवडजवळ खूप ट्रॅफिक होती. काय आलं पुढं रशी मजा करायचा कार्यक्रम आहे आता इकडं. कसा गेला मागचा दिवस. छान अजून तर चालू आहे दिवस. आता जेवायला बसताय. आणि मला काय सांगतो माहिती का सगळ्यांचं जेवण झालं नाही दुपारी मस्त झोपेल म्हणणे. आज दुपारी जेवतोय म्हणजे संध्याकाळी आम्ही सुद्धा कार्यक्रम पहिले पटकन करून घेऊ आणि मग झोपायला वेळ भेटेल मस्त. काही जेवण एवढं. आज आम्ही दुपारचं जेवण ऑलमोस्ट संध्याकाळच्या लेवलला करतोय आणि संध्याकाळचं जेवण का रात्री 11 वाजता करू काय माहिती अजून. आणि झोपायचं का 2 वाजता आहे. बघू आपण व्लॉगमध्ये पुढे आजचा दिवस कसा स्पेंड होत होते. सो आम्ही सगळेजण आता निघालेलो शेतामध्ये. दादा ते तिकडे गाडी काढतायत पंच आणि इकडे एक आमची गाडी उभी आहे ह्या दादांची डॉक्टर दादांची किया कोणती गाडी किया कॅरेन्स. आम्ही इकडे आमच्या 2 गाड्या उभ्या आहेत. आता बघू कोणत्या गाड्या नेमकं काढायच्या आहेत. का रे दादा तुला तिकीट आवडतं का. का आवडतं. इथे मज्जा येते. हां मज्जा नको जाऊ ना मग शिकायला. शिक्षण सोडून दे तू. अरे यार हां ते कसं काय सोडू शकतो. का बघ काय ते जिमनॅस्टिक आणि बाकीचं करतो तू. मी नाही करत शोनक करतो. बहिणी सगळे मंडळी आलेली तर मग कुठेतरी फिरायला जायला पाहिजे म्हणे गावामध्ये. तर आम्ही यांना डॅमला घेऊन चाललोय आमच्या. इथे आले का तिकी मधले मेन स्पॉट आहे डॅम खंडेराव महाराज ललिता देवी मंदिर. अजून कोणतं आहे काय का तुम्हाला तिकील का आवडतं एवढं. निसर्गरम्य वातावरण असतं त्याच्यामुळे आवडतं. आणि तुमचं गाव पण होतं ना आधी असं काय करतात तुम्ही.
बघा म्हणजे काम आवडतं निसर्गरम्य वातावरण उधळून दुसरं निसर्गरम्य वातावरण आवडलं तर ती की आवडणार नाही का? माहेर आहे यांचं, त्या हक्काने ते येत असतात. तुला तुझं माहेर आवडतं का ग? हा, जीव आहे का तुझा? प्रत्येक बाईला म्हणजे तिला माहेर आवडतं ते म्हणजे म्हातारी होऊन गेले तरी तिला आवडतं. पण आईला आवडत नसेल ना आता सरवड, का आवडताय सरवड? असं कुठं झालं का? सरवळ आवडणार नाही. तू इमोशनल का होते? मग माहेर आहे, आवडेल ना प्रत्येका. ठीक आहे, मला पण माझं मामाचं गाव आवडतं. पप्पा या हो पटकन, पुढची गाडी निघून गेलेली आहे, आम्ही पण पोहोचतो आता डॅमवर. हॅलो मित्रांनो, आम्ही आलेलो डॅमच्या साईडला. या ठिकाणी प्रॉपर सनसेट व्ह्यू दिसतोय. हो बघा, चांगला बघत प्रॉपर सनसेट. आता जातोय, ऑलमोस्ट शेवटची 10-15 मिनिटं बाकी आहेत. आणि सगळेजण कसे बसलेले मागच्या साईडला. गायत्री, कसं वाटतं तुला आज? छान वाटतं. हेच पुण्याला बघायला लांब लांब जातो आपण. हो, हेच आम्ही पुण्याला बघायला ना. हा डॅम, तो डॅम, तिकडे दादा ते प्रॉपर शॉट घेत आहेत त्यांचा. डायरेक्ट शिव्या भेटलेल्या आहेत, विंडो पडून जातात. हा, जबरदस्त दरारा तिथे पोरांसाठी. दादा त्यांचे शॉट तिकडे चालू आहे, तिकडे सेपरेट पिक्स चालू आहेत. चालू मित्रांनो, आम्ही जस्ट डॅमच्या साईडला आहेत आणि घरची मंडळी मागच्या साईडला आहे. हे बघू शकता मागच्या साईडला. इकडे मल्लूसाठी स्पेशल मी खाली आलो होतो. बघा, मल्लूसाठी पाण्याला पण पाणी फार घाण आहे, फार घाण पाणी. तर आम्ही जाणार नाही तिकडे. तर आता आम्हाला जायचं कुठे माहिती का? बाबांना जवळ दाखवायला. बाबांना बाय करायला चाललो आम्ही सगळेजण. बाबांना बाय करायचं होतं आम्हाला. बघा, आता आम्ही बाबांना बाय करणार आहोत. बोलो रे बाबांना बाय, बोलो. बाबा या, बाबा. एवढी सगळी गर्दी आलेली, बहिणी, दादा ते पोरं आणि सगळेजण आम्ही निसर्ग सानिध्यामध्ये आलो होतो. आजचा दिवस कसा गेला गायत्री? खूप छान गेला. हां, एंडिंग पण छान होते. एंडिंग पण व्यवस्थित आहे. आणि आज आम्ही जस्ट एक नॉर्मल रोमॅन्टिक सीन करतो आम्ही सगळ्यांसमोर. 1 2 3 हात दे तिकडे, हात कर ना कसा. सगळी मैफिल इथे. चला चला चला. मनी मायपुरी काय पत्या कर रही नाही, कोणी जावई नाही काही पत्या कर रही नाही का तू? जावईनी काळजी कर रही नाही का तू? आज डॉक्टरांना माहिती आहे, हे एक दादा तिथे उभे आहेत आणि दुसरे दादा ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. लांब गेलेले आहेत, व्हिडिओ बनवत आहेत ते. आणि व्हिडिओला त्यांना आवडत नाही तरी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतायत.